मध्ये सध्या जनगणनेचं काम देखील चालू आहे, SIRचं देखील काम चालू आहे आणि BLO म्हणून ज्या शिक्षकांची नियुक्ती या कामाकरिता झाली आहे त्यांना याच वेळेस प्रशिक्षणाचा देखील कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात आला होता. परंतु आपण सर्वजण जाणतो की यावेळेस उन्हाळा देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तापमान अतिशय वाढलेलं आहे. अशा वेळेस सगळे कामं ॲट ए टाईम करणं शिक्षकांना त्या ठिकाणी शक्य नव्हतं. काही शिक्षक संघटना आपल्याकडे ह्याच्या निमित्त अप्रोच झाल्या होत्या. आपण त्या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या की आता जनगणना आणि SIRचं काम महत्त्वाचं असल्यामुळं प्रशिक्षणाचं काम हे सध्या तात्पुरताच पुढे नेण्यात यावं. ह्या कामानंतर प्रशिक्षण शिक्षकांचं राज्यातलं घेण्यात येईल. तो एक महत्त्वाकांक्षी उपक्रम होता, तुम्ही त्याला पुढाकार घेतला. बाल वैज्ञानिक इस्रोला जाणार, तुम्ही मुख्यमंत्र्यांना नासाला जाणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटले, काय सांगा? आता झोमॅटो डिलिव्हरी बॉय FA वगैरे गाड्या चालवत आहेत. हा तिढा का सुटण्यास राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जातो, म्हणते हायकोर्टानं सांगितलं पगार करा म्हणून. नाही, याच्यामध्ये दोन्ही गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे की जो झालेला घोटाळा आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. त्याच पद्धतीने जे निर्दोष आहेत त्यांचा पगार देखील त्या ठिकाणी झालेला पाहिजे आणि राज्य सरकार देखील याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. जे लोक ज्यांचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही किंवा गुन्हा नाही त्यांचे पगार निश्चितपणे लवकरात लवकर करावे. पण भाऊ, जर सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं, नागपूरचे जे अधिकारी आहेत तुमचे ते अडून बसले की आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू. हायकोर्टाने सांगितलं ऑलरेडी पगार करा. पूर्ण महाराष्ट्रात पगार आहे, जिथे जिथे घोटाळा झाला, फक्त नागपुरातच पगार नाही आहे. सुप्रीम कोर्टात जाण्याचा आग्रह होता. ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं आहे. SITच्या अहवालानुसार जे दोषी आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की ज्या शिक्षकांचा याच्यामध्ये, शिक्षक असो किंवा कर्मचारी असो, ज्यांचा कुठल्याही याच्यामध्ये सहभाग नाही किंवा दोष नाही त्यांचे पगार नियमितपणे त्या ठिकाणी देण्यात येईल. बाबा, 10वीचा निकाल आहे, मनाविरुद्ध निकाल आला तर अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात. काय आव्हान असणार? दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्यामुळे अशा पद्धतीचं नैराश्य अनेक विद्यार्थ्यांमध्ये येते. माझं पालकांना जाहीर आवाहन राहील की कुठल्याही पद्धतीच्या अतिमहत्वाकांक्षा किंवा अतिशय जास्त असं अपेक्षा आपल्या पाल्यांकडनं त्या ठिकाणी त्यांनी बाळगू नये. आपण आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित काउन्सिलिंग शिक्षकांच्या माध्यमातून आणि पालकांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालं पाहिजे. थँक्यू. शिक्षणाचं आणि संस्कृतीचा माहेरघर म्हणून पुण्याला ओळखला जातो. मात्र याच ठिकाणी 5 अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि एक 3 वर्षाची मुलीला आपला जीव गमवावा लागला. काय सांगा? मी आत्ताच सांगितलं की अशा पद्धतीच्या घटना ह्या समाजातल्या काही विकृत लोकांकडनं त्या ठिकाणी होत असतात. याच्याबद्दल समाजामध्ये देखील जनजागृती निर्माण झाली पाहिजे, नागरिकांमध्ये देखील जनजागृती निर्माण झाली पाहिजे आणि विशेष याच्यामध्ये मोहीम राबविण्यात आली पाहिजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून. जे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता सध्या चालू आहे, ही मोहीम व्यापक झाल्यानंतर निश्चितपणे अशा पद्धतीच्या घटना नियंत्रणात येतील. थँक्यू. कोण विचारते बाबा? भाऊ, SIR आणि जनगणनेच्या कामा